तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या लहान मुलांना जर उन्हाळ्याचा खूप जास्त त्रास असेल, तर तुम्ही स्वतःची आणि तुमच्या मुलांची काळजी कशी घ्यायची? अगदी सोपं. सर्वात प्रथम तर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी आणि मुलांसाठी एका बॉटलमध्ये सकाळी उठल्यावर लिंबू पाणी बनवून ठेवत जा. छान मस्त पाणी घ्या, त्याच्यामध्ये 1 चिमूट मीठ टाका, लिंबू पिळा, साखर टाका आणि बडीशोपची पूड टाका आणि हे लिंबू सरबत प्या. अगदी सुंदर चव लागते. बडीशोपमुळे ह्या पाण्याला एका वेगळ्याच प्रकारची चव येत असते आणि तुम्ही हे एका बॉटलमध्ये भरून ठेवलं, दिवसभर येता जाता पिलं तरी चालते. तुम्ही मिल्टनच्या बॉटलमध्ये, सेलोच्या बॉटलमध्ये म्हणजे थोडक्यात ज्या बॉटलमध्ये पाणी थंड बराच वेळ राहते अशा बॉटलमध्ये हे भरून ठेवा. खूप दिवसभर हायड्रेट फील होते. तुमचे मुलं, मुली किंवा घरातले पुरुष लोकं किंवा तुम्ही स्वतः ऑफिसला जात असाल, शाळेत जाणारी मुलं आहेत, कॉलेजला जाणारी मुलं आहेत, त्यांना बॉटलमध्ये रेग्युलरली लिंबू सरबत भरून देत चला. त्यांना त्याच्यामुळे एनर्जेटिक वाटेल. उन्हाळ्यामध्ये नारळ पाणी पीत चला. तुम्ही बाहेर गेल्यावर दुसरं काही खाण्यापिण्यापेक्षा तुम्ही नारळ पाणी पीत चला. तुम्हाला याचा रिझल्ट जास्त चांगला मिळेल. कोल्ड्रिंकपेक्षा नारळ पाणी हे तुम्हाला खूप चांगलं आहे, म्हणून तुम्ही नारळ पाणी प्या. हे स्किनला पण हायड्रेट ठेवते, बॉडीलासुद्धा एनर्जेटिक ठेवते. तुम्हाला थकलेलं बिलकुल वाटत नाही. तर तुम्ही नारळ पाणी जे आहे तर ते नियमित रित्या बाहेर गेल्यावर दुसरं काही फास्ट फूड खाण्यापेक्षा नारळ पाणी पीत चला. आणखीन तुम्ही उन्हाळ्यात काय करू शकताय? सब्जा सीड हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. रात्री झोपताना सब्जा सीड्स म्हणजे सब्जाच्या ज्या बिया असतात ना, एक पोहे खायचा चमचा भिजत घालून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी त्या तुम्ही सरबतात घालू शकत आहात किंवा प्यायच्या पाण्यामध्ये सुद्धा मिक्स करून पिऊ शकत आहात किंवा नुसत्या पण तुम्ही एक चमचा खाल्लं तरी शरीरातली उष्णता कमी होते आणि उन्हाळ्याचा बिलकुलच त्रास होत नाही. चेहऱ्याला उन्हाळ्यामध्ये गुलाब जलचा स्प्रे हा नियमित करत चला. गुलाब जल स्प्रे का करायचा? गुलाब जलचा स्प्रे चेहऱ्याला नियमित केल्यामुळे तुमचा चेहरा हायड्रेट राहतो, स्किन हायड्रेट राहते, काळी पडत नाही, चेहऱ्याला घाम येत नाही. गुलाबजल स्प्रे केव्हा करायचा? सकाळी झोपेतून उठल्या एकदा तुम्ही गुलाबजलचा चेहऱ्यावर स्प्रे मारत चला. उठल्यावर म्हणजे आंघोळ झाल्यावर कुठली क्रीम लावण्याच्या आधी आणि रात्री झोपण्याच्या आधीसुद्धा तुम्ही चेहरा स्वच्छ धुवा, गुलाबजल स्प्रे मारा आणि तसाच तो रात्रभर राहू द्या. तुमच्या चेहऱ्यामध्ये बरेचसे चांगले बदल तुम्हाला झालेले दिसतील. उन्हाळ्यात तुमच्या स्किनची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीम ही नियमित वापरत चला. सनस्क्रीम उन्हाळ्यात कुठल्या वापराव्या? मॅट फिनिशिंगवाला सनस्क्रीम वापरायला पाहिजे. मॉइश्चरायझरयुक्त ह्या हिवाळ्यात वापरायच्या असतात आणि उन्हाळ्यात मॅट फिनिशिंग जसं पिलग्रीम आहे. त्याचबरोबर VLCCमध्ये पण 2 प्रकार आहे. त्याच्यातला एक आहे मॅट फिनिशिंगचा, तुम्ही तो पण वापरू शकताय. याचबरोबर तुम्ही आणखीन कुठलं पण मॅट फिनिशिंगचं जे आहे जसं ॲक्युरवेदा म्हणून एक आहे, दित्यूत म्हणून नावाचं एक आहे. अशासुद्धा तुम्ही SPF आहे जे मॅट फिनिशिंगचे ते वापरू शकतात. पण सनस्क्रीम हे गरजेचं आहे. तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग काढतं, कमी करतं, चेहऱ्याला काळं पडू देत नाही, चेहरा हळूहळू गोरा व्हायला लागतो. सनस्क्रीम बाहेर जाताना लावणं खूप गरजेचं आहे. सनस्क्रीम लावणं अजिबात विसरू नका. म्हणून उन्हाळ्यात तुम्ही तुमची अशी काळजी घ्या. लस्सी पीत चला, लिंबू सरबत पीत चला, कोकम सरबत पीत चला. याने तुमचा चेहरा पण हायड्रेट राहील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, साखरेचं प्रमाण कमी ठेवा, नाही तर तुमचे फॅट्स वाढतील. म्हणून मी सरबत घ्या याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की तुम्ही फक्त सरबतच पीत चला आणि त्याच्यामुळे तुमची शुगर वाढेल आणि तब्येत वाढेल. म्हणून नॅचरली शुगर ज्या आहेत त्या घेण्याचा प्रयत्न करा. टरबूज खा, थंड असतात. खरबूज खा, याच्याने सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं थंड वाटते. आणि कोकम सरबत घेतलं तर साखरेचं प्रमाण वरतून टाकू नका. म्हणून मी नेहमी सांगते, सरबतात तुम्ही बडीशोपची पूड टाका, त्याने सुद्धा त्याला गोडवा येतो. साखर नाही घातली तरी चालते नंतर लिंबू सरबतमध्ये. अशाच आणखीन टिप्ससाठी मला नक्की फॉलो करा. रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात. आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे, कोणते पदार्थ खाल्ल्यामुळे तुमचं वजन वाढते. तुम्हाला पण हे सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा. आणि हो, उद्यापासून शेअर मार्केटचे क्लासेस चालू होणार आहे. ज्यांना पण ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन्स घ्या. शेअर मार्केट अगदी बेसिकपासून शिकवणार आहे तर लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत. ह्या 21 दिवसात तुम्ही तुमची स्वतःची कमाई स्वतः करायला लागणार आहे. हा कोर्स 21 दिवसांचा आहे. 21 दिवसातच तुम्ही तुमची कमाई आमच्यासमोरच चालू करतायत आणि आम्ही तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मराठी भाषेत शिकवतो. शिक्षणाची अट नाही आहे. म्हणून तुम्हाला पण तुमचे पैसे कमवायचे असतील तर शेअर मार्केट कोर्ससाठी मला नक्की कॉल किंवा मेसेज करा. फी फक्त 999 रुपये आहे आणि तुम्ही 2 टप्प्यांमध्ये भरू शकतात. आणखीन माहितीसाठी मला संपर्क करा. थँक्यू.